बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी खुर्चीच्या हव्यासापोटी राजीनामा देणार नसल्याचा पवित्रा घेतलाय। गोकुळचा आगामी अध्यक्ष महायुतीचा असावा हा विचार पुढे आला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण दुसरी बाजू सुद्धा समजून सांगू अशी भूमिका नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली। दुसरीकडे माजी आमदार के.पी. पाटील यांचा 23 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचा निर्णय अरुण डोंगळे यांनी घेतल्यामुळे गोकुळच्या नेते मंडळींसमोर मोठा पेच निर्माण झालाय। गुरुवारी झालेल्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीला अरुण डोंगळे यांनी दांडी मारली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मुंबईत भेटीगाठी घेऊन अरुण डोंगळे गोकुळ दूध संघात नवी राजकीय समीकरणं जुळवू पाहतायत। या पार्श्वभूमीवर नामदार हसन मुश्रीफ यांनी आज स्पष्ट भूमिका मांडली। शाहू विकास आघाडी गोकुळमध्ये सत्तेवर आल्यानंतर विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांना प्रत्येकी 2 वर्ष दिली जातील आणि शेवटच्या वर्षीचा अध्यक्ष जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या सहमतीने ठरवला जाईल असं सूत्र ठरलं होतं। विश्वास पाटील यांनी आपला शब्द पाळला, मात्र अरुण डोंगळे यांनी खुर्चीच्या हव्यासापोटी घुमजाव केलाय असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्टपणे नमूद केलं। अरुण डोंगळे राजीनामा द्यावा म्हणून नेते मंडळींनी त्यांना बोलावून सांगितलं। त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतोय 15 तारखेला, आणि त्यांनी अचानकपणानं भूमिका बदलली। वास्तविक आजपर्यंतचा त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे। ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं, त्यानंतर न्यायालयात जाणं अशा या गोष्टी करतायत। मी त्यांना आजही विनंती करेन की त्यांनी गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूध संघाची जी घोडदौड आहे आमची, की राज्यात 1 नंबरला दूध संघ आपण आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत, त्यांनी आपला राजीनामा ठरलेल्या मुदतीमध्ये आता झालेली आहे त्यांनी द्यावा। त्याला खुर्ची सोडवत नसल्यामुळे तो फडाला आहे। मुख्यमंत्र्यांसमोर अरुण डोंगळे यांनी एक बाजू सांगितली असली तरी येत्या सोमवारी आपण देवेंद्र फडणवीस यांना दुसरी बाजू सुद्धा सांगू, पण डोंगळे यांना राजीनामा द्यावाच लागेल असं नामदार मुश्रीफ म्हणाले। मी महायुतीचा घटक आहे, मुख्यमंत्र्यांनी मला हे सांगितलं पाहिजे होतं किंवा असं आहे असं आहे। मला एक सांगा की तुम्ही गेल्यानंतर एकच भूमिका सांगितल्यानंतर त्यांना काय माहिती आहे यातलं? त्यांना काय माहिती नाही ना। आता मंगळवार, बुधवार, गुरुवार आम्ही 3 दिवस मुंबईमध्ये असतो। आम्ही त्यांना आमची भूमिका समजावून सांगू, आम्ही कोण करणार आहोत हे त्यांना सांगू, त्यामुळे हा प्रश्न काही येणार नाही। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे, पण काही ठिकाणी स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल। तथापि कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत सुद्धा महायुतीची ताकद दिसून येईल असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। आणि आता जी नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका निवडणूक आहेत, यामध्ये आपल्याला पक्षीय राजकारण करायला वेळ आहे ना। आपण त्यामध्ये आपली ताकद दाखवू आणि युतीचे जास्तीत जास्त महापौर कसे निवडून येतील, जिल्हा परिषद अध्यक्ष जास्तीत जास्त कसे निवडून येतील, नगरपालिका कशा निवडून येतील, यामध्ये आपण युतीचे सगळे नेते मंडळी लक्ष घालू। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना ठाकरे गटात गेलेले माजी आमदार के.पी. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम 23 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुधाळ इथं होणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं।